तर भोंदू खरात प्रकरणामध्ये आणखी एक मोठी अपडेट ती म्हणजे जागेसंदर्भात आमची फसवणूक झाल्याचा आरोप जमिनीचे मूळ मालक माळी बंधूंनी केलाय। आमची जागा आम्हाला परत द्या अशी मागणी माळी बंधूंची। ईशानेश्वर मंदिर आणि फार्म हाऊसला जागा दिलेले मूळ मालकांनी TV9 मराठीवरती ही माहिती दिली। हेच माळी बंधू आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी यांच्या सोबत आहेत। थेट जाऊयात। चंदन, काय म्हणणं आहे त्यांचं? श्वेता, ईशानेश्वर मंदिर असेल किंवा भोंदूबाबा अशोक खरातचं फार्म हाऊस असेल, हे ज्या जागेवर उभारण्यात आलेले त्या जागेचे मूळ मालक हे चारही माळी बंधू सध्या आपल्या सोबत आहेत आणि यांचा दावा आहे की यांनी खरं तर सल्ला घेण्यासाठी अशोक खरातला त्या जागेवर नेलं होतं। मात्र तिथे गेल्यानंतर अशोक खरातनं यांचीच फसवणूक केली आणि मला तुम्ही जागा विका नाहीतर तुमच्यापैकी 2 भाऊ मयत होतील असं सांगितलं। असा एक धक्कादायक खुलासा यांनी केलेला आहे। नेमकं काय प्रकार घडला होता? तुम्ही नेमकं कशासाठी गेले होते आणि कसा हा सगळा प्रकार झाला? सदर हो जमीन मी साधारणतः 1907 साली विकत घेतली होती। त्याच्यानंतर मी स्वतः 8 वर्ष शेती करत होतो, परंतु शेतीत पाहिजे अशी उत्पन्न काही निघेना। म्हणून मग आम्ही म्हणलो वा एखादा चांगला बाबा बघू म्हणून आम्ही कॅप्टन अशोक खरात यांच्याकडे गेलो होतो। तर मग त्यांनी असं सांगितलं का तुम्हाला ही जमीन शक्यतो लाभणार नाही, तुमच्यापैकी घरात धोका होऊ शकतो किंवा 1-2 भाऊ तुमचा मयत बी होऊ शकतो असं सांगितलं त्यांनी। असं पण मग ज्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की तुमच्या घरामध्ये 2 भाऊ मयत होऊ शकतात चौघांपैकी, त्यावेळेला तुम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतला त्यांना जमीन विकण्याचा? हो, तसं आम्ही त्यांना अपेक्षा होती की त्यांनी दुसरं गिऱ्हाईक पाहून ते व्यवहार करतात या बाबतीत। तर आम्हाला अपेक्षा होती की त्यांनी दुसरं गिऱ्हाईक पाहून विकतील, परंतु कालांतराने त्यांनी ते स्वतःच घेतली आणि आम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं अमाऊंट दिली नाही त्यांनी। त्याच्यात फसवणूक झाली आमची। पण मग तुम्ही या संदर्भात तक्रार केली नाही का कोणाकडे ज्यावेळेला तुमचे पैसे मिळाले नाही त्यावेळेला? नाही, तक्रार करायचा विषय का नाही आला, कारण त्याविषयी आमची एवढं पिडलेलो होतो आम्ही समस्येने की नाजूक परिस्थितीमुळं आम्हाला आमचं जीवनमान जगणं दुरापास झालं होतं आणि मग आम्हाला त्या दबावापोटी प्रसंगाच्या पोटी आम्हाला कोणापर्यंत दुरापास झालं। आणि शिवाय ती एक अशी व्यक्ती होती त्या कामामध्ये की सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये खूप आदर होता आणि सन्मान होता। त्यामुळे मग आम्हाला वाटलं अशा व्यक्तीवर आपण असं कसं चुकीचं स्टेटमेंट द्यायची, उद्या लोक आपल्याच येड्यात काढतील, बरोबर की नाही? कारण त्यावेळेस त्यांचे स्टेटमेंट किंवा त्यांची जी नियोजन आहे ते लोकांना जे काय सांगायचे बऱ्यापैकी तो जुळायचं। मग आम्हाला वाटलं बा कदाचित आपल्याला असं घडलं तर मग देऊन टाका, हरकत नाही त्यामुळे मग आम्हाला काही करता आलं नाही। परंतु आता आम्ही आता शासनाकडे असं आम्ही मागणी करतो की मुख्यमंत्री साहेबांचे लक्ष टाकून आम्ही आज भूमिहीन आहे, आम्ही मूळ गावी आमच्या जमीन क्षेत्र राहिलं नाही, ते विकून आम्ही ते घेतलं होतं, ते आमचं गेलं। आता आम्ही भूमिहीन आहे, आम्ही 4 भाऊ, आम्हाला राहण्यास 4 भावांना भूमिहीन केलं। तुमची आता मागणी काय आहे शासनाकडे, सरकारकडे काय मागणी? शासनाने आम्हाला आमची जमीन जी आहे आम्हाला जी परत करावी आणि योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा असं शासनाकडे आमची मागणी आहे। तर ती जमीन विकल्यापासून उलटी आमची प्रगती व्हायची ऐवजी अधोगती झाली। आज आम्ही चौघे बी भूमिहीन झालेलो आहे, गावामध्ये शेती नाही, काहीच नाही आमच्यावर नावावरती। तर आम्हाला आमची जमीन परत मिळावी एवढी शासनाकडे आमची नम्र विनंती। तुम्ही तर धन्यवाद चंदन या सगळ्या माहितीसाठी। तर माळी बंधूंच्या बाबतीत नेमकं काय घडलं खरात संदर्भात त्यांनी स्वतः ही माहिती दिली TV9 मराठीला।